हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या इंजिनिअरिंग मेकॅनिक्स चॅनलमध्ये. तर आज आपण हा क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. तर इथे आपण मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन फाइंड करणार आहे गिवन डायग्रामचं. तर आता क्वेश्चन सॉल्व करायला चालू करत आहे. ते आपण सर्वात प्रथम डायग्राम काढून घेऊ व्यवस्थित. आपण फोर्स रिझॉल्युशन करू प्रत्येक ठिकाणी. तर मित्रांनो, आता फोर्स रिझॉल्व करू. इकडे एक या डायरेक्शनला फोर्स आहे, इकडे एक आहे, इकडे एक आहे. हा फोर्स 250 न्यूटनचा आहे. हा अँगल 50 डिग्री, इथला अँगल 25 डिग्री. 300 न्यूटनचा फोर्स आहे. हा अँगल 60 डिग्री. 200 न्यूटनचा फोर्स आहे. तर आता आपण रिझॉल्युशन करू मित्रांनो फोर्सचं. रिझॉल्युशनसाठी मित्रांनो आपण दुसरा कलर वापरू पेनचा. तर मित्रांनो, आता ज्या डायरेक्शनला अँगल असेल दिलेला तिथे आपण कॉस घेणार कंपोनंट. तर इथे येणार 300 कॉस 25 डिग्री. इथे येणार 300 साइन 25 डिग्री. तसंच आपण तिन्ही फोर्ससाठी करणार. इथे येणार 200 कॉस 60 डिग्री. इथे येणार 200 साइन 60 डिग्री. तसंच या दिशेला येणार 250 कॉस 50 डिग्री. इकडे येणार 250 साइन 50 डिग्री. तर आता आपण डायग्राम व्यवस्थित काढली आहे. अशीच तुम्ही ही डायग्राम काढा मित्रांनो. आता आपण याच्यावरतून ऑल फोर्सेसची समेशन घेऊ. एक्स डायरेक्शनच्या समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इक्वल्स टू 0. तर आपण कसे घेत आहे तुम्ही नीट लक्ष द्या मित्रांनो. एक्स डायरेक्शनचे फोर्स बघायचे. या साईडला जाणारे ऑल फोर्सेस पॉझिटिव्ह असतात. राईट हँड साईडचे, लेफ्ट हँड साईडचे सर्व निगेटिव्ह असतात. तर राईट हँड साईडला इथे जात आहे हा फोर्स. एफ ऑफ एक्स इक्वल्स टू 300 कॉस 25 डिग्री. राईट हँडला इकडे एक चालला आहे, इथं पण एक चालला आहे. हे पॉझिटिव्हच आहेत. 200 कॉस 60 डिग्री. तर आता या साईडचा फोर्स बघा मित्रांनो, लेफ्ट हँड साईडला म्हणून हा निगेटिव्ह घेतोय आपण. 250 साइन 50 डिग्री. तर आता ह्याच्यात आपण आन्सर कॅल्सीमध्ये काढणार आहोत, जेणेकरून आपलं उत्तर करेक्ट येणार. तर तुम्ही ही कॅल्सी वापरा मित्रांनो पेपरमध्ये, जेणेकरून उत्तर चुकणार नाही आपले. तर कॅल्सी ऑन केला आहे. तर सर्व व्हॅल्यू पुटअप करू आता आपण कॅल्सीमध्ये. फर्स्ट व्हॅल्यू काय 300, आणि तुमचा डिग्रीमध्ये पाहिजे कॅल्सी, आन्सर चुकणार नाही. कॉस 25 डिग्री प्लस 200 कॉस 60 डिग्री मायनस 250 साइन 50 डिग्री. तर आता इज इक्वल टू करून आपल्याला आन्सर मिळत आहे. तर बघा मित्रांनो, 180 आन्सर आले आहे आपल्या ह्याचे. एक्स डायरेक्शनचे ऑल फोर्सेसचे 180.38 न्यूटन. तर आपल्याला समेशन ऑफ एफ ऑफ एक्स मिळाला आहे. तसेच समेशन ऑफ एफ ऑफ वाय काढून घेऊ. समेशन ऑफ एफ ऑफ वाय इक्वल्स टू 0. समेशन ऑफ एफ ऑफ वाय इक्वल्स टू वाय डायरेक्शनचे जे अपवर्ड फोर्सेस आहेत ते सगळे पॉझिटिव्ह असतात मित्रांनो. 300 साइन 25 डिग्री. म्हणजे डाऊनवर्ड असतात ते सर्व निगेटिव्ह असतात. तर इथं मायनस 250 कॉस 50 डिग्री
तसेच इथं पण मायनसलाच येणार 200 साईन 60 डिग्री. तर आता ह्याचं पण आपण व्हॅल्यू कॅल्सीनेच काढू जेणेकरून आपला आन्सर चुकणार नाही. तर मित्रांनो कॅल्सीमध्ये AC दाबू आणि डिग्रीमध्ये आहे का नाही चेक करा पहिला कॅल्सी. आणि आता टाकू सर्व 300 साईन 25 डिग्री मायनस 250 कॉस 50 डिग्री मायनस 200 साईन 60 डिग्री. इक्वल टू करून आन्सर येईल आपले मायनस 207.11 न्यूटन. तर मित्रांनो आपल्याला ह्याच्यावरतून कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे आपला फोर्स हेही कळते. तर आता हे F(y) हे मायनस आहे म्हणल्यावर डाऊनवर्ड डायरेक्शन असणार. जसं की इथं बघा F(y) इक्वल्स टू 207.1.11 न्यूटन आणि हे डाऊनवर्ड डायरेक्शन. तसंच आपण ह्याच्यासाठी पण काढू शकतो समेशन ऑफ f(x) इक्वल्स टू. आता हे इकडे राईट साईडला असणार कारण की कोणत्या डायरेक्शनमध्ये f(x)चं पॉझिटिव्ह असतो तर राईट हँड साईडला 183 न्यूटन राईट हँड साईड. तर मित्रांनो आता आपल्याला व्हॅल्यू मिळाल्या आहेत फोर्सेसच्या. तर आपण काय करू आपल्याला क्वेश्चनला बघू काय फाइंड करायचं होतं. तर डिटरमाइंड मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन फाइंड करायचे. तर आता आपण मॅग्निट्यूड फाइंड करू. मॅग्निट्यूड म्हणजेच रिझल्टंटचा फॉर्म्युला R इक्वल्स टू अंडर रूट ऑफ समेशन f(x) होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस समेशन ऑफ f(y) होल ब्रॅकेट स्क्वेअर. तर आपल्याला त्याच्या व्हॅल्यू माहिती आहेत दोघांच्याही. त्या व्हॅल्यू पुटअप करू. समेशन f(x) ची व्हॅल्यू 180.38 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस समेशन f(y) ची व्हॅल्यू -207.11 होल ब्रॅकेट स्क्वेअर. तर मित्रांनो आता हे सर्व आपण कॅल्सीमध्ये टाकून सॉल्व करू जेणेकरून आपला आन्सर चुकणार नाही. मी तुम्हाला कॅल्सीही कसं वापरायचं आहे तेही शिकवतोय, तुम्ही लक्ष द्या मित्रांनो. AC ऑल क्लिअर करा, रूट साईन घ्या, परत ब्रॅकेट जसं आहे तसं टाका जेणेकरून आन्सर चुकणार नाही. 180.38 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ब्रॅकेट मायनस 207.11 होल ब्रॅकेट स्क्वेअर ते इक्वल टू दाबा. तर आपल्याला आन्सर मिळून जाईल. आपला रिझल्टंट 27.64 न्यूटन. तर आपल्याला रिझल्टंट भेटला आहे. आता आपल्याला डिरेक्शन काढायची आहे. मॅग्निट्यूड भेटला, डिरेक्शन काढायचं. डिरेक्शन आपण अल्फाने डिनोट करतो. अल्फा इक्वल्स टू tan इनवर्स फॉर्म्युला आहे हा मित्रांनो, समेशन ऑफ f(y) अपॉन समेशन ऑफ f(x). तर आपण व्हॅल्यू पुटअप करू. आपल्याला व्हॅल्यू माहीत आहे tan इनवर्स f(y) ची व्हॅल्यू आहे मित्रांनो -207.11 इक्वल्स अपॉन समेशन ऑफ f(x) ची व्हॅल्यू आहे 180.38. तर ही आपण कॅल्सीमध्ये टाकूनच आन्सर काढू जेणेकरून आन्सर चुकणार नाही. तर AC दाबा पूर्ण आणि त्यासाठी tan इनवर्ससाठी आपल्याला पहिल्यांदा शिफ्ट दाबावं लागेल. शिफ्ट दाबून tan इनवर्स आले आहे. परत आपल्याला हे ब्रॅकेट घ्यावं लागेल न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरचे. त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकावी होती -207.11 अपॉन 180.38. तर मित्रांनो व्हॅल्यू टाकली आहे. तर इक्वल्स टू दाबू जेणेकरून आपल्याला आन्सर भेटेल -8.94 डिग्री आपल्याला भेटला आहे अल्फा. जेणेकरून आपल्याला क्वेश्चनचे सर्व आन्सर मिळाले आहेत. ट्रेंडिंगला आन्सरमध्ये आपण लिहून टाकू जे जे आपल्याला भेटले आहे. R इक्वल्स टू 274.64 न्यूटन अँड अल्फा इक्वल्स टू -4.894 डिग्री. तर मित्रांनो तुम्हाला जर हे गणित समजले असेल तर लाईक करा व्हिडिओला
आणि तुम्हाला पुन्हा एकदा असेच नवीन व्हिडिओ हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये.